नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या समाजात आजही स्त्रियांच्या शरीराबद्दल, विशेषतः त्यांच्या गुप्तांगांच्या रचनेबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्रत्येक स्त्रीच्या शरीराची ठेवण ही वेगळी असते. त्यामुळे स्त्री रचनेमध्ये गुप्तांगांच्या आकारामध्ये नैसर्गिकरित्याच खूप विविधता असते. अनेक स्त्रिया आपल्या शरीराच्या नैसर्गिक आकाराबद्दल संभ्रमामध्ये असतात किंवा स्वतःची तुलना त्या बऱ्याचदा सोशल मीडियावर पाहिलेल्या चित्रांशी करत असतात. पण खरंच कोणताही एक परफेक्ट आकार असतो का? यातलाच एक महत्त्वाचा प्रकार म्हणजेच हॉर्स शू. आज आपण या विषयावरच वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. तर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्य प्रसंगाबद्दल. प्रसंग आहे दादर सेंटरवरील. दादर ओपीडीमध्ये 26 वर्षाची एक युवती आपल्या वडिलांसोबत सरांकडे आली होती. ते दोघेही साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाचे अगदी नियमित प्रेक्षक होते. मुलीचे लग्न 2 महिन्यांपूर्वी झाले होते, मात्र आता ती माहेरी निघून आली होती. सरांनी त्यामागचं कारण विचारले. त्यावर मुलगी म्हणाली की सर, आम्ही दोघेही नोकरी करतो. संध्याकाळी घरी आल्यावर नव्या लग्नानंतर जी जवळीक असते ती आमच्यात अजिबातच जाणवत नाही. यांना शारीरिक संबंधामध्ये अजिबातच रस वाटत नाही. घरी आले की पडून राहतात. मी दिवसभर काम करून थकलो आहे असे म्हणतात आणि मला हे अजिबात आवडत नाही. आता तर 15-20 दिवस झाले ते रोज खूप दारू पिऊन घरी येतात आणि आडवे पडतात. बाकी गोष्टी करणे तर खूप दूरच राहिले. सर, तुम्हीच सांगा, मी काय करणार? या 40 दिवसात लग्नानंतर एकदाही आमच्यात शारीरिक संबंध झालेले नाहीत आणि यांना पूर्णपणे कमजोरी आलेली आहे असे मला वाटते. म्हणून मी आता माहेरी निघून आले आहे. 2 दिवसांपूर्वी तर यांनी माझा मोबाईल तपासला आणि त्यांच्या एका कॉमन फ्रेंडसोबत माझा फोटो पाहिला. त्यावेळेपासून तुझे त्याच्याबरोबर काहीतरी संबंध आहेत असे सतत ते गोंधळ घालत असतात. खूप दारू पितात आणि अंगावर धावून येतात. लग्नापूर्वी यांना कोणतेही व्यसन नाही असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात मात्र ते दारूच्या आहारी गेलेले आहेत. सर, मी हे सर्व सहन करू शकत नाही, म्हणून मी आता माहेरी निघून आलेली आहे. यावर तिचे वडील म्हणाले की सर, परवा आमच्या दोन्हीकडील नातेवाईकांची बैठक झाली होती. त्यात असे ठरले की मुलाला डॉक्टर दहिफळे यांच्याकडे घेऊन जायचे. तेच त्याला पाहतील, तो लैंगिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही ते सांगतील, उपचार देतील आणि व्यसनातून बाहेर येण्यासाठी त्याला समजावतील. आणि जर मुलाने हे ऐकले नाही तर आम्ही सरळ घटस्फोट घेणार आहोत. यावर सरांनी स्पष्ट सांगितले की तुम्ही मुलाला त्याच्या नातेवाईकांसह या ठिकाणी घेऊन या. आपण त्याला उपचार देऊ. केवळ लैंगिक समस्येमुळे घटस्फोट घेण्याची वेळ निश्चितच येणार नाही. बाकीच्या गोष्टीही त्याला समजावून सांगू आणि थोडा वेळ देऊ. 3 दिवसांनी सर्व मंडळी पुन्हा एकदा आली. सरांनी त्यांचे समुपदेशन केले. कमजोरीसाठी 3 महिन्यांची उपचार पद्धती सुरू देखील केली. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट देखील करता येईल असे सरांनी सांगितले. त्या सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी सगळ्यांनी अगदी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय भाषेमध्ये याला पोस्ट अल्कोहोल ॲडिक्शन हॅबिट
सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर ज्यावेळी बरोबर ही आहे. स्टोरी मी सांगत होती त्यावेळी हो. अतिशय कॉमन किंवा नॉर्मल वाटत होती बरोबर की आहे. माणसं थकून येतात आणि मग दारूच्या वगैरे आहारी जातात, व्यसनाच्या आहारी जातात. Right. पण यामुळेच देखील इतका दृढ असा परिणाम होऊ शकतो. बघा आता तुम्ही इतक्या चांगल्या विषयाला हात घातलेला आहे. बघा ही स्टोरी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे माझ्यासमोर असं वडील बसलेले आहेत, मुलगी बसलेली बसलेली आहे. आहे, अक्षरशः हातबल झालेले हो. असतात. म्हणजे शेवटी त्यांचं म्हणणं असं तर सर आमची काय चूक होती म्हणे. हां म्हणजे इतकी छान नोकरी करणारी मुलगी त्या ठिकाणी जाते, गेल्यानंतर तिला जवळीक नाही, आपुलकी नाही, कोणी बोलत नाही. जवळपास 30% मॅरेजेस मी अशी पाहतोय. आणि हे ॲडिक्शन हे ना 10वीपासून 12वीपासून लागलेले असतात. आणि ही सवय त्यांना लग्नानंतर जात नाही. आणि अशा प्रकारच्या पोस्ट ॲडिक्शन नुसतंच काही अल्कोहोल नाही, खूप आहे. आणखी टोबॅको आहे, गुटखा आहे, आणखी नाव सांगत घेतली तर खूप मोठी लिस्ट आहे. आजच्या चर्चासत्रात नक्कीच आपण पाहूया आणि आपल्या दर्शकांना देखील बोलूया, सांगूया. आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आजचं स्पेशल कौतुक तुमच्यासाठी का? पूर्ण फॅमिली तुम्ही पाहता. हा कुठल्या एकट्या म्हणजे फक्त प्रौढांचा आहे, फक्त सेक्सचा शो आहे असं अजिबात नाही हो. तुमचं हे जीवन पूर्ण माइंड, बॉडी आणि सोल असं कुठल्या ऑर्गनची ट्रीटमेंट वेगळी नसते. जोपर्यंत तुमचं पूर्ण स्वास्थ्य शारीरिक आहे, मानसिक आहे, लैंगिक स्वास्थ्य आहे हे एकत्र येत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टी घडत नाहीत. या केसमध्ये पाहिलं तुम्ही पोस्ट ॲडिक्शन, पोस्ट अल्कोहोलिझम म्हणजे ह्या व्यसनामुळं हा मुलगा कुठल्याही पद्धतीने परफॉर्म करू शकत नाही. दुसरा अतिशय मोठा कॉमन प्रॉब्लेम तुम्ही जसं आता तर म्हणजे हे ए आलेलं आहे, मोबाईलमध्ये तुम्ही कोणाचा तरी फोटो पाहता. विचार करा, लग्ना अगोदर मित्र असतात, मित्रासोबत आपला एखादा कॉमन फोटो असतो आणि नंतर एखादा फोटो तुम्हाला सोबत मिळाला तर त्यावर डाऊट घ्यायचा, भांडणं करायची, अनबन करायची. काय प्रकारचे विदारक उभे चाललेलं आहे. बरं असं वाटायची वेळ आली ना, म्हणजे लग्ना अगोदर खूप सुखी होतो आम्ही, पण लग्नानंतर ज्या पद्धतीचं दुःख ज्याला वाटतं त्यामुळं मुलं देखील आज रिलक्टंट होत चाललेले आहेत. मित्रांनो आजच्या डिस्कशनमध्ये हे सर्व आपण पाहणार आहोत आणि तुम्ही देखील आपल्या दर्शकांना इन्व्हॉल्व करू शकता आणि त्या प्रश्नामध्ये उत्तर देण्यामध्ये आणखी आपल्याला जास्त आनंद आहे. आणि दुसरा मोठा आनंद सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आजच्या डेटला 11 वर्ष पूर्ण झाली, पण पहिल्यांदा जसं लग्न जुळवताना 36 गुण पाहिले जायचे, सगळं काही पाहिलं जायचं. आता पहिल्यांदा साम टी व्हीचे डॉक्टर दहीफळे यांच्याकडे येऊन त्यांची कुंडली काय आहे आणि मी डिसिजन दिलं तर ते लग्न टिकणार नाही तर पुढचा विचार करू. हे समाधान म्हणजे आपल्याला यांचा संसार टिकवण्यासाठी ह्या मंचाचा खरा उपयोग केला जात आहे. ते माझं सर्वात मोठं समाधान. नक्कीच. इतका विश्वास आपल्या प्रेक्षकांना आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022410106110. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच. अहिल्यानगरहून प्रवीणजी आपल्याशी जोडले गेले. नमस्कार प्रवीणजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. सर स्ट्रेट पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का याबद्दल माहिती हवी होती. अच्छा, म्हणजे आपण लिंगाचे विभिन्न आकार प्लस योनीचे किंवा मायांगाचे विभिन्न आकार पाहतोय, त्या सिरीजमधला स्ट्रेट पेनिसेसची माहिती तुम्हाला पाहिजे, बरोबर आहे? हो सर. आणि तुमचं मी खरंच कौतुक का करतो माहिती आहे का? आता जसं मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की म्हणजे आकार असा असला पाहिजे, मग टी व्हीवर पाहणार, मग कुठेतरी सोशल मीडियाला पाहणार आणि तेच डोक्यात घालून बसणार. मग त्याचं खूप डोक्यात आलं एकदा की मी नॉर्मल नाही, मग परत एक सेल्फ जो कॉन्फिडन्स असतो खाली व्हायला लागतो. सांगूया आपण हा प्रकार काय तो. बघा ह्यांच्या प्रश्नाचं कौतुक का सांगायचं, पण हा प्रकार दोघांती आहे. म्हणजे माझा आकार चांगला नाही, माझा शेप चांगला नाही, माझा कलर चांगला नाही आणि माझा समोरचा पार्टनर काय म्हणेल, असे मिसकन्सेप्शन येतात. आणि हा प्रकार काय ते सांगूया. मित्रांनो हे बघा, मी परत सांगतो, एक 22 प्रकार आपण वेगवेगळे पाहिलेले आहेत. त्या लिंगाच्या शेपवरनं, साईजवरनं. शेप साईजमध्ये फरक असतो. साईज म्हणजे मेजरमेंट असतं आणि शेप म्हणजे आकार असतो. त्याच पद्धतीने स्त्रियामध्येही पाहिले आपण ते 5 प्रकारच्या मेन योनी असतात आणि बाकीचे 60पेक्षा जास्त डिव्हिजन आहेत. स्ट्रेट पेनिसेस काय वाटतं सगळ्यांना? कुठेतरी चित्रफितीत पाहिलं असतं, एकदम नाकाच्या सरळ रेषेमध्ये असणारं आपला लिंगाचा आकार असावा, लांबी असावी, डिव्हिजन असावं. मित्रांनो असं अजिबात नसतं. एखाद्या केसमध्ये, लाखामध्ये एखादी केस असेल तर ती एखादी एक्सेप्शन म्हणून पकडतो आपण, पण नॉर्मली बऱ्याचदा मिडलाईनमध्ये जे जे ऑर्गन बनतात, पहा तुम्ही, तुमचा हात बघा, उजवा हात बघा, डावा हात बघा,
उजवा पाय बघा, डावा पाय बघा, म्हणजे एखाद्या बुटामध्ये पाय इझी जातो, दुसरा जात नाही. त्या पद्धतीने नॉर्मली लिंगामध्ये 15 ते 20 डिग्रीचं डेव्हिएशन राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला असतं. पण ह्या डेव्हिएशनकडे जास्त लक्ष का द्यायचं नाही? कारण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला त्याची काही कंप्लेंट नाही, जोपर्यंत त्यांना त्यामुळं काही त्रास होत नाही, किंवा जोपर्यंत त्यांना त्या कर्वेचरमुळं बऱ्याचदा काहीतरी ॲबनॉर्मल माझ्या पार्टनरमध्ये आहे असं वाटत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे याला ट्रीटमेंट द्यायची गरज नसते. बऱ्याचदा कन्फ्युजनमध्ये तो स्वतः व्यक्ती असेल की सर मला ते आवडत नाही किंवा हे फार डेव्हिएशन आहे, तर अशा केसमध्ये आपण त्याच्या प्रॉपर स्टडी करून, एक्झामिनेशन करून, काही स्पेशल सिलेंडरफिल टेस्ट करून आपण त्या अँगल पाहतो. गरज पडल्यास शॉर्ट थेरपी आहेत, गरज पडल्यास शॉक व्हॅक्यूम थेरपीने देखील आपल्याला ते ओके करता येतं. मला वाटतं हा डाऊट स्ट्रेट पेनिसेसचा त्यांचा क्लिअर झाला असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न धुळ्याहून आहे, सुधाकरजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो डॉक्टर. हां नमस्कार, बोला. बार्बी व्हाजायना काय असतात आणि त्या नॉर्मल असतात का, याबद्दल थोडी माहिती होती. अच्छा, बार्बी वजायना काय असतात, करेक्ट? हो सर. म्हणजे विभिन्न आकाराचे स्त्रियांचे चालू जो टॉपिक आपण दिला त्याना दुसरा हा प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे, नक्कीच सांगूया तुम्हाला. आता याच्यामध्ये पण जसं माझं नाक खूप छान लांब आहे, माझा चेहरा फार गोल आहे, व्हर्टिकल आहे, त्याच पद्धतीने तुमचीच बॉडी आहे ना, तुमचेच पार्ट्स आहेत ना. त्यामध्ये बार्बी प्रकार, काही पहिली गोष्ट परवा जस्ट माझ्या ओपीडीमध्ये म्हणे सर म्हणे आम्हाला हे असा प्रकार असतो हे माहीतच नाही. काही माहिती चेहऱ्याबद्दल माहिती आहे, पण आपला चेहरा जेवढा सुंदर पाहिजे तेवढा आपला प्रत्येक ऑर्गन सुंदर पाहिजे. सांगूया आपण. बार्बी वजायना म्हणजे काय? आपल्या ना पुस्तकात आहे कुठं लिहिलं, ना अभ्यासात आहे, ना कोणी घरी कोणी सांगितलं, ना कोणा मित्रांना माहिती आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही बऱ्याचदा वयात आल्यानंतर प्युबर्टी जेव्हा येते त्यावेळेस फिमेल्समध्ये, स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. हे नॉर्मल असे की आपण नाही बनवलं, हे निसर्गाने बनवलेलं आहे की आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी लव येणं, त्या ठिकाणी आकार वाढणं आपल्या शरीराचा. त्याचबरोबर त्या ठिकाणी वजायनल रिजनमध्ये बाह्यंगामध्ये देखील ग्रोथ व्हायला सुरू होते. जेव्हा बार्बी म्हणजे आपल्या बार्बी डॉल्स जेव्हा आपण पाहतो की एकदम स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा बाह्यंगाचं ओपनिंग असतं आणि असं ओपनिंग हे अतिशय दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असतं, अशा केसमध्ये त्याला आपण बार्बी वजायना किंवा बार्बी शेप असा म्हणतो, जो की सगळ्यांना हवा असतो. पण मित्रांनो, एखाद्यामध्ये असा नसेल, थोडं व्हेरिएशन असेल तर त्या ठिकाणी अजिबात घाबरू नका. अतिशय टॉपमोस्ट लेवलच्या लेबिओप्लास्टी आहेत, वजायनोप्लास्टी आहेत, क्लॅटरोप्लास्टी आहेत. या करून आपल्याला पाहिजे तो आकार देता येतो. पण महत्त्वाचं आहे आपला पार्टनर, आपल्यासोबत राहणाऱ्या पार्टनरचं ओपिनियन, त्याची संमती, तेव्हाच आपण या सर्जरीसाठी पुढे जायचं असतं. हे मी का सांगितलं? गुपचूप येणे, एकटंच येणे हॉस्पिटलला, सर डे केअर तर आहे म्हणे, करून टाका तुम्ही. काय होतं म्हणे, अहो साधं इंजेक्शन सुद्धा घेतलं ना, बऱ्याचदा वासो वेगळं अटॅक होऊन चक्कर येत असते, समोरचा बेशुद्ध होत असतो. म्हणून आम्ही कुठलाही नातेवाईक असल्याशिवाय, कन्सेंट असल्याशिवाय कुठली केस करायची नसते. आणि आपल्या पार्टनरला विचारल्याशिवाय तर कधीच काही करायचं नसतं. का? त्यामध्ये काही ॲबनॉर्मल दिसलं, पुन्हा काही अनबन झाली, काही केसेस अशा पाहिलेल्या आहेत, सेपरेशनपर्यंत गेलेल्या आहेत. पुन्हा सर्वांना आपल्याकडचा संदेश आहे, जे काय करायचं ते आपल्या पार्टनरला विश्वासात घेऊन करा. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, बोरिवलीहून एकनाथजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नमस्कार एकनाथजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा हॅलो सर, तुमचं आहे ना, मी बऱ्याच शुक्रवारचा बघतो कार्यक्रम, फार छान असतो. आणि आमचे एजेड लोक पण आम्ही, म्हणजे आम्हाला ते बरं वाटतं, आयडिया येते बरीचशी. तर साधारणतः ऍट द एज ऑफ, आता आम्ही 67, 66च्या वर पुढे चाललोय आम्ही, तर ते कुठपर्यंत अप टू सेक्स पाहिजेच ना आपला तो व्यवस्थित? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, म्हणजे कुठल्या वयापर्यंत? मी असं ऐकतो 80 पर्यंत असेल तर तो माणूस हेल्दी राहतो. हो हो, म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सर्वांचं प्रतिनिधित्व करून प्रश्न विचारताय आणि तुमच्या प्रश्नाला सायंटिफिक उत्तर देतो. आणि तुम्ही जे आम्हाला अभिप्राय दिला की ह्या वयामध्ये आम्ही देखील हा शोभा, ह्याला वयाची लिमिट नाही. तुम्हाला वयात आल्यापासून ते 90, 100पर्यंत कसं फिट राहता येईल यासाठी हा मंच उभारलेला आहे. तुमचं अभिनंदन, कौतुक, आणि तुमचं सायंटिफिक उत्तर या ठिकाणी देऊया, नक्कीच देऊया. पाहिलं, म्हणजे हे ॲप्रिसिएशन आहे, म्हणजे हे अवॉर्ड आहे. आणि यामध्ये मी त्याची मोठी व्याख्या का सांगतो, सांगू आपण त्यांना. पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुम्ही श्वास घेता, जोपर्यंत तुम्ही खाता पिता, जोपर्यंत तुम्ही चालता, तोपर्यंत तुमच्या बॉडीचे रिफ्लेक्सेस चालू राहतात. कुठली गोष्ट चालू करणं, कुठली गोष्ट बंद करणं हे आपल्या हातात नसतं.
ती परिस्थिती जन्य कंडिशन जी तुमच्या समोर आहे, तुमचा पार्टनर काय आहे, तुमची परिस्थिती काय यावर अवलंबून असतं. एक महत्त्वाचं उदाहरण देतो. आपण लहान बाळामध्ये पाहतो बघा की बऱ्याचदा पाटे त्याचा लिंगाचा भाग हा ताठर होतो, टाईट होतो. बऱ्याच काही माता देखील माझ्याकडे म्हणतात म्हणे ह्या मुलामध्ये फारच असं जास्त होतं म्हणे. अहो ते नॉर्मल आहे. टेस्टोस्टेरोनचा रिस्पॉन्स, ब्रेनचा सप्लाय, हार्टचा सप्लाय, लिव्हरचा सप्लाय आणि याचं इंडिकेशन देणारं लिंग ही एक ग्लँड आहे, ही एक ग्रंथी आहे. ती ग्रंथी तुम्हाला तुमच्या शरीराचं पूर्ण स्वास्थ्य काय आहे ते सांगण्यासाठी बनलेली आहे. अहो तुम्हाला त्याचे बरेच बाकीचे वर्क आहेत ना. ॲक्टिव्हिटी करणं हा एक भाग झाला. जेनॅटो युरिनरी सिस्टीम कंबाईन का बनवली असेल? नाही तर युरिनची जागा वेगळी, मग युरियाची वेगळी अशी का नाही केली? कमीत कमी त्यामुळं त्या एरियाची तुम्ही काळजी घ्याल, त्याची लेंथ मेंटेन कराल, त्यातनं युरिन पास होणं, डेड टिश्यू पास होणं, त्यातनं सिमेंट पास होणं, त्यामध्ये इम्युनिटी तयार होणं, प्रतिकारशक्ती बनणं, तुमचं BP डायबिटीस इतर आजार कमी होणं आणि तुमचं सर्क्युलेशन चांगलं राहणं. एक उदाहरण देतो, एक टेस्ट म्हणून सांगतो. डायबिटीस किंवा BP हा झालेला कसा ओळखायचा? तर जेव्हा 25% वाहिनी ही लिंगाची बंद झालेली असते किंवा कमजोरी यायला सुरू होते, त्यावेळेला 50% वाहिनी ही हृदयाची बंद झालेली असते. म्हणून मित्रांनो, तो ऑर्गन तुमचा इंडिकेटर आहे, त्याचा ब्लड सप्लाय शेवटपर्यंत चालू राहिला पाहिजे. आणि महत्त्वाचं डिस्क्लेमर देतो की जेव्हा किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये जाल, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर असणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग या मर्यादेत राहून तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन आनंदी आणि सुखी जगू शकता. मला वाटतं हा जो भ्रम आहे ना वयाचा, किंवा काय कार्य आहे काय नाही, इतकं कमी नॉलेज आहे, त्यामुळे मला हे विश्लेषण करून सांगावं लागतं. मला तर क्लिअर झालं असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर अहिल्या नगरहून भारतीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नमस्कार भारतीजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर तुमचा मी शो पाहिले आहे, तर त्यातले 2-3 प्रश्नाच्या संबंधितच माझा प्रश्न आहे. ओके विचारा. की बोनी वजायना काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? अच्छा, बोनी वजायना काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? बरोबर आहे. चला, ह्या वेगवेगळ्या प्रकारामधला हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. याबद्दल खूप जणांना डाऊट आहे आणि तुम्ही तो विचारला, अगदी मनापासून तुमचं अभिनंदन सांगूया. बघा, ह्या टाईप्समध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन एक असं होतं की ॲबनॉर्मल काय, नॉर्मल काय. आता तुम्हाला स्वतःचं कंपॅरिझन करायला, ठीक आहे मी डॉक्टर आहे, मला हजारो लाखो पेशंट मी पाहिलेत, मला डिफरन्स माहिती आहे, पण इंडिव्हिज्युअल एकच व्यक्ती एकच गोष्ट पाहून ती नॉर्मल नाही किंवा तिचं फील नॉर्मल नाही किंवा ॲबनॉर्मल नाही असं नसतं. सांगूया आपण. नावातच झालं बघा, बोनी वजन असं काही असतं का बरं? हे बघा, प्रत्येक व्यक्ती फिमेल असो मेल असो त्याची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री वेगळी असते. पेल्विसचा आकार जर पाहिला तर पुरुषांमध्ये तो आकार वेगळा आहे आणि स्त्रियांमध्ये तो आकार थोडा वाईड असतो. बऱ्याचदा प्युबिक सिम्पायसिसच्या ठिकाणी, म्हणजे समोरची बाजू ज्या ठिकाणी एकत्र येते, ज्या ठिकाणी वजायना किंवा योनी असते किंवा ज्या ठिकाणी लिंग असतं, त्या ठिकाणी जेव्हा तो अँगल जो असतो त्या प्युबिक सिम्पायसिसचा बोनचा, तो बऱ्याचदा जास्त नॅरो असेल, त्या हाईटप्रमाणे आणि त्यांच्या जाडीप्रमाणे ठरतं. त्यावेळेला त्यावर असणारे जे लिप्स आहेत, आउटर लिप्स, हे बऱ्याचदा जास्त क्लोज आल्यासारखे आणि जास्त टायटनिंगचं फिलिंग त्या ठिकाणी येतं. म्हणजे होतं काय की ॲक्ट करताना समोरच्या व्यक्तीला काहीतरी बोनी किंवा हार्ड फिलिंग यायला लागतं. काही केसेसमध्ये ते डेफिनेटली ते एन्जॉयबल म्हणा, प्लेजरेबल म्हणा किंवा ऑर्गॅझमसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. पण एखाद्या व्यक्तीला हे माहीत नसेल किंवा बऱ्याचदा मी असं पाहिलं आहे की समोरच्या पार्टनरमध्ये पाहिजे थोडी कठोरता येत नाही, पाहिजे थोडं इरेक्शन होत नाही, म्हणून हा त्या ठिकाणी पेनिट्रेशन करू शकत नाही. का? कारण समोरच्या व्यक्तीमध्ये बोनी प्रकार असल्यामुळे त्या ठिकाणी पेनिट्रेशन डिफिकल्ट जातं. मग इथंच सुरुवात होते अनबन, इथंच सुरुवात होते ब्लेमिंगची, इथंच सुरुवात होते भांडणाची. हे पार्टनर एकमेकाला बोलत नाहीत, घरात सांगत नाहीत. अहो 3-3 वर्ष न सांगता माझ्याकडं शेवटी डायव्हर्स घेऊन येऊन दुसरं लग्न करायची वेळ येते तेव्हा आलेले असतात. त्यामुळे कुठंतरी थांबू द्या. आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या मुलांमध्ये लग्न ही अतिशय सुबक कल्पना आहे. हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि जो या निसर्गाने बनवलेला आहे. त्यामुळं याला अतिशय चांगल्या अँगलनी पाहणं आणि चांगल्या पद्धतीने समाजामध्ये याला रुजवणं आवश्यक आहे. तरच आपली येणारी पिढी ह्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेईल आणि आनंदाने आणि सुखाने राहील. हे थोडा मी वाईड मेसेज दिला, कारण माझी रोजची जी डिस्ट्रॅक्शन पाहतोय ना मी, भीती वाटते.
अक्षरशः भीती वाटते की मुलांचं लग्न करायचं असेल तर, कारण अशा प्रकारचे डिस्ट्रॅक्शन लग्नाअगोदर काही माहीत नसतं, पुन्हा काय आपल्या अंगावर येईल किंवा पुढं आपण पाहिलं समाजात काय पोझिशन असते की सेपरेशन झालं तर मग परत डिप्रेशन, म्हणून सांगतो या ठिकाणी एक भीती असते, एक न्यूनगंड असतो, प्रश्नच नाही ना. आणि मुलीसाठी फार डिफिकल्ट जातो. आता या केसमध्ये प्रॉब्लेम मुलाचा आहे, मुलगी घरी आली तर लोक काय म्हणणार, मग ते सेकंड मॅरेज जर ठरलं तर काय म्हणणार, ते ब्लेम कोणाला देणार, काहीतरी कमी असणारा पण निगेटिव्हिटी असणारा पार्टनर त्यांना हा दिला जातो. अशा गोष्टी व्हायला नको. नक्कीच. डॉक्टर, यावरच अनुसरून मला आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच जणांना डायबिटीज असते, मधुमेह असतो, त्यामुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर काय उपाय करता येईल? इतका सुंदर प्रश्न विचारला ना. सगळे म्हणतो फक्त पुरुषांचं चालू आहे, स्त्रीला होत नसेल का डायबिटीस? म्हणजे आपण म्हणतो की मुलाला डायबिटीस आहे का बघा, त्याला आहे का पहा, मग मुलीला मग हा आजार आहे का पहा, मग मुलाला नाही पाहायचा का, असं मुलगा मुलगी निसर्ग डिप्रिशिएट करत नाही. सांगूया आपण. डायबिटीस, मधुमेह 30% जास्त लोकांना कमी वयामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण का वाढलेलं आहे? अतिशय बिघडलेली लाईफस्टाईल, वेगवेगळे व्यसनं, ओबेसिटी, तुम्ही जंक फूड खाऊन खाऊन अक्षरशः बर्गरसारखे झालेले आहात. म्हणजे बॉडीला काय लागतं रिक्वायरमेंट? नॉर्मली 1 kg बॉडी वेटला 1 युनिट इन्शुलिन हे पँक्रियाज बनवत असतं. अहो तुम्ही 100 क्रॉस करून 120 होत चालले, त्या पँक्रियाने किती काम करावं, किती इन्शुलिन बनवावं? दुसरं स्थूलपणा, एक्झरसाईज नाही, योगा नाही, प्राणायाम नाही, वॉकिंग नाही. मग यामुळे काय झालं, बॉडीमध्ये या प्रकारचे टॉक्सिन्स जमा व्हायला सुरू झाले. अशा केसमध्ये डायबिटीज जरी असेल तर मित्रांनो, परत सांगतो, डायबिटीज स्त्रीला असो पुरुषाला असो अजिबात घाबरू नका. डायबिटीस हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि तो आपल्याला परत वापस आणता येतो, नॉर्मल होता येतं आपल्याला. म्हणून यामुळे मला डायबिटीस झाला, माझं आता सेक्स संपलं, मला आता मुलं होणार नाही, किंवा झाली तर ते पण डायबिटीसवाले होतील, त्यामुळे मी आता काहीच करणार नाही, असं अजिबात करू नका. आणि बऱ्याचदा ह्या डायबिटीसमुळं घरच्यांना परेशान करू नका, कारण डायबिटीस झाला, मला आता सगळं जागेवर आणून द्या, मला गोळी आणून द्या, मला जेवण आणून द्या, असं काही गरज नसते. यामध्ये तुम्ही कंट्रोलमध्ये वजन आणा. आणि अतिशय महत्त्वाची आणि परत सांगतो, अल्कलाइज वॉटर. तुम्हाला अल्कलाइज वॉटरशिवाय पर्याय नाही. म्हणजे वेगवेगळ्या pH वॉटर 7 pH आहे, 8.5 आहे, 9 आहे, 9.5 आहे, 11.5 pH तुमचं बॉवेल प्लस त्याचबरोबर लिव्हरचं चयापचन कंट्रोलमध्ये आणतं. म्हणून मित्रांनो, डायबिटीसला घाबरू नका. जरी काही प्रॉब्लेम असेल तर अतिशय चांगले मेडिसिन आहेत, क्रीम आहेत, ऑइल आहेत, गरज पडतं पी शॉट, व्हॅक्यूम थेरपी किंवा ED थेरपी किंवा हायफोम थेरपी करून त्याला आपल्याला नॉर्मल करता येतं. मला वाटतं हे सर्वांच्या आता लक्षात आलं नसतं. नक्कीच. डॉक्टर, आता आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागात आलेलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेते. सांगूया आपण. सतीश कोराळे, लातूरचे, मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रासाठी देखील घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि असंच आता सहभागी व्हायचं असेल तर प्रियंका मॅडम, हे तुम्ही करू शकता. आता हा लकी ड्रॉ तुम्ही काढा. आणि चिठ्ठ्या हळूहळू इतक्या भरपूर वाढत आहेत की सर्वांना दादरच्या सेंटरमुळे उत्सुकता आलेली आहे. आणि त्या ठिकाणची आपली जी इन्स्टिट्यूट आहे, इस्वास इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल एज्युकेशन वेलनेस आणि सेंटर, या ठिकाणी नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी येऊन घेऊ शकता. आता कोण आपण आलेला आहे, कोण लकी आहे पहा. शशिकांत दसगुडे, शिरूर. शशिकांत दसगुडे. आणि कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांनी ओबेसिटी, लठ्ठपणा असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे सांगितलेलं आहे. या ठिकाणी लठ्ठपणाला देखील घाबरू नका. एक्झरसाईज, योगा, प्राणायामने तुम्ही ती कंट्रोलमध्ये आणू शकता. अल्कलाइज वॉटर देखील काम करतं. आपोआपच ओबेसिटी कमी झाली की इन्शुलिनची रिक्वायरमेंट कमी होते. इन्शुलिनची रिक्वायरमेंट कमी झाली की पँक्रियाज चांगलं काम करते. आणि हे अल्कलाइज वॉटर पँक्रियाजच्या बाजूला असलेले जे टॉक्सिन आहेत, जे टॉक्सिक पदार्थ आहेत आणि जी ग्लँड इनसेन्सिटिव्ह झालेली असते, त्या इन्शुलिनला ओळखत नसते, त्याला ओळखायला चालू करते. आणि म्हणून डायबिटीस हा कंट्रोलमध्ये येत असतो. भूक देखील कंट्रोलमध्ये येत असते. म्हणून त्या ठिकाणी वजन देखील कमी होत असतं, लठ्ठपणा देखील कमी होत असतो. एवढे मोठे फायदे आहेत. नक्कीच तुम्ही छान सुंदर उत्तर दिलं. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर या ठिकाणी डायबिटीस असेल, स्त्री असो पुरुष असो, आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे, हा शो जर मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जर केलं तर पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट तुम्ही फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा फोन लावून आमच्या टीमला सांगू शकता. आता राहिलं आपल्या आठवड्याभरातला इव्हेंट. आपली जी इस्वास इन्स्टिट्यूट आहे दादर येथे, अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, अतिशय ॲडव्हान्स टीचिंग कोर्सेस आहेत, डिग्री आहे, डिप्लोमा कोर्सेस आहेत, हे सुरू झालेले आहेत, ज्यामध्ये सेक्सॉलॉजी आहे, अँड्रोलॉजी आहे. जसं त्या इस्वासमध्येच एक विश्वास असा येतो की इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रोलॉजी स्टडीज. म्हणजे मी तर असं म्हणेन की या विषयामध्ये डिग्री आणि प्रॉपर त्या ठिकाणी गायडन्स देऊन खरे तज्ज्ञ आपल्या समाजामध्ये येऊन सेक्सॉलॉजी, अँड्रोलॉजी आणि या विषयांमध्ये तज्ज्ञ होणं, पारंगत होणं आवश्यक आहे.
म्हणून सर्वांना सांगतो, या सर्व माझ्या आठवड्याभरात आमच्या सेंटरला आलेले मित्र आहेत, सर्व मंडळी आहेत, त्यांना माझ्या मनापासून धन्यवाद. आणि अशाच प्रकारे तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होत राहा, त्याबद्दल देखील तुमचे धन्यवाद. आणि बाकी आमच्या मॅडम सांगू शकतात. नक्कीच नक्कीच. ज्याबद्दल कुणीही बोलत नाही त्याबद्दल आपण इथे चर्चा करतो आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन करतो, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. एक आपल्याला पोचपावती मिळाली की म्हणजे वयामध्ये काही लिमिट नाही, हे त्यांनीच ऍक्सेप्ट करून आपल्याला सांगितलं आणि आपण त्याचं वैज्ञानिक उत्तर दिलं. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र डॉक्टर, या ठिकाणी आपण आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल अगदी आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.